भागवत धर्माचे निगुणे एक उद्धरती श्रवणे एक तरती पठणे एक निस्तरती ध्याने संसार पाशा। पूजनीय स्वामी कृष्णानंद लिखित शुक उवाच श्री एकनाथी भागवत भावार्थ कथा या ग्रंथातील आज ऐकूया पुष्प 11 बंधमुक्त लक्षणे भक्त आणि भक्ती याचा भाग पहिला। उद्धवा, आत्मा जाणणं म्हणजेच मला जाणणं होय। श्रीकृष्णाचं हे एक वाक्य रात्रभर उद्धवाच्या मनात घोळत होतं। आत्मा म्हणजे एक चैतन्य शक्ती आणि श्रीकृष्ण हा प्रत्यक्ष चैतन्य नाथ आहे। जीवाच्या ठिकाणी अहर्निश असलेला हा आत्मा नेमका बद्ध का मुक्त हे उद्धवाच्या लक्षात आलं नाही। हाच विचार मनात घेऊन तो नियोजित समयापूर्वीच कृष्ण प्रासादात उपस्थित झाला होता। शुकाचार्य परीक्षिताला भागवत कथा सांगत होते। ते म्हणाले, परीक्षिता, श्रीकृष्ण प्रासादात येत असताना त्यांच्या वदनावरील प्रसन्नता पाहून उद्धवाला स्वतःचाच राग आला। प्रत्यक्ष चैतन्यनाथाचा सहवास लाभत असताना आपल्या मनात संदेह कशाला असं त्याला वाटत होतं। आता कोणताही संदेह ठेवायचा नाही असं ठरवून तो श्रीकृष्णाच्या स्वागतासाठी उभा राहिला। श्रीकृष्ण आसनावर बसताच त्यानं पदवंदन केलं। श्रीकृष्णाने त्याला शेजारच्या आसनावर बसायला सांगितलं आणि विचारलं, काय उद्धवा, काल रात्रीची निद्रा कशी झाली? भगवंतानी आपल्या मनातलं नेमकं तेच जाणलं हे समजून कोणतंही प्रास्ताविक न करता उद्धवानं मूळ मुद्द्यालाच हात घातला। उद्धव म्हणाला, देवा, आत्मा हे तुमचं स्वरूप आहे हे तुम्ही सांगितलं, पण देहात असलेल्या या आत्म्याला बंध व मुक्त अशी कोणतीच अवस्था नाही हे मात्र माझ्या नीटसं लक्षात आलं नाही। ते समजून सांगावं ही माझी प्रार्थना आहे। उद्धवाचा प्रश्न ऐकून श्रीकृष्ण म्हणाले, अरे आज तुला हेच सांगायचं हे मी ठरवून आलोय। उद्धवा, तुला निस्संदेह करायचं आहे तेव्हा तू कोणताही प्रश्न पुन्हा पुन्हा विचारलास तरी मी तुझं समाधान होईल तोवर बोलेन। आणि श्रीकृष्ण सांगू लागले, उद्धवा, मी म्हणजे परमात्मा आणि या परमात्म्याचा अंश तो आत्मा आहे। या जगाचे, या देहाचे सर्व व्यापार हे मायेतून चालतात आणि माया ही त्रिगुणी आहे, म्हणजे सगुणी आहे। मी परमात्मा हा गुणातीत म्हणजे निर्गुण असा आहे। निर्गुणाला बंध व मुक्त ही कोणतीच अवस्था नाही। आत्मा माझाच अंश म्हणून तो पण बंधमुक्ततेच्या पलीकडे असतो। त्याला कोणताही लेप नसल्यानं तो सर्वस्वी निर्लेप असा आहे। उद्धवा, अग्नीवरील पात्रात पाणी घालून त्यात विविध पदार्थ शिजवले जातात, पण त्या अग्नीला त्याच्याशी काही देणं घेणं नसतं। ऊर्जा देणं इतकंच त्याचं कार्य असतं आणि तेही अगदी सहजतेनं असतं। तसंच जललहरीत पडलेलं सूर्याचं प्रतिबिंब हालताना दिसतं, पण त्यावेळेला आकाशीचा सूर्य हालत नाही, परंतु जीव आत्मा एकरूप झाल्यासारखे वाटतात। हे वाटणं हेच शुद्ध अज्ञान होय। जीवाच्या ठिकाणी आत्म्याची जाणीव नसल्यानं तो आत्म्याला देहाचं परिमाण लावतो। ह्यालाच देहबुद्धी म्हणतात। तिची शुद्धी व्हायला हवी, त्यासाठी बुद्धीनं सत्वगुणाचंच कार्य करायला हवं। रज तम विरल्याशिवाय पूर्ण सत्वगुण येत नाही आणि त्रिगुणातील कार्याचा उलगडा होत नाही। उद्धवा, त्रिगुणी बुद्धी हे घनघोर जंगल आहे। या जंगलात जीवाची दिशाहीन वाटचाल चालू असते। हे जंगल अविद्येचं असतं। या जागी जर विद्येचं प्रगटन झालं तर सद्विद्या काय हे जीवाला कळतं आणि ह्या सद्विद्येतून जेव्हा त्या जीवाची आत्मशुद्धी होते तेव्हाच त्याला आत्मा काय वस्तू आहे हे कळतं। उद्धवा, जीव हा बद्ध असतो,
त्याला मुक्त करणं हीच खरी साधना होय. आत्म्याला बद्धता मुक्तता नसते. तो निरंतर नित्य मुक्त असाच असतो. तसं पाहिलं तर जीव आणि आत्मा एकमेकांच्या जवळ असल्यानं सारखेच वाटतात. उद्धवा, गुंजभर सोनं हे गुंज व सोनं म्हणून पाहिलं तर वजनात सारखंच असतं, पण त्याच्या किमतीत जमीन आसमानचा फरक असतो. त्याचप्रमाणे जीव आणि आत्मा यांचं मूल्यमापन करता येत नाही. दोघांसाठी एक परिमाण लागू पडत नाही. त्यासाठी अनुभव हेच परिमाण असतं. शुकाचार्य म्हणाले, परीक्षिता, आता उद्धवाच्या मनातील संदेह बराचसा विरू लागला होता. जीव आणि आत्मा हे वेगळे आहेत हे आता समजलं होतं. जीव हा मायेत वावरत असल्यानं त्याला गुणावगुणांचं बंधन येत असतं. जीवाला मायेतून बाहेर कसं काढायचं हेच आता श्रीकृष्णाने सांगितलं, ते ऐक. ते आता आपण उद्याच्या भागात ऐकूया. आज इथेच थांबूया. नमो व्यासमूर्ते नमो शुकदेवा, दिला मुमुक्षुसी त्वा अक्षय ठेवा. कथा भावरूपे घडली आहाते, करी समर्पित गुरु चरणाते. हरि ओम तत्सत.